नारायणं नमस्कृत्य नरोच्चैव नरोत्तमम् देवी सरस्वती व्यासं ततो जयमुद्रये वन्दे बोधमयं नित्यम् गुरुं शङ्कररूपिणम् यमाश्रुतो हि वक्रोऽपि चन्द्रः सदा वन्दते कैलासराणा शिवचन्द्रमौळे फणीन्द्रमाथा मुकुटे जळारि कारुण्य सिंधु भव दुःखहारी तुझवीन शंभो मज कोण तारी मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शाम्भवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। गीताशास्त्रमिदं पुण्यम् नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै अकाराय नमः। महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनिं समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दम् परब्रह्मलिङ्गं भजपाण्डुरङ्गं जिते ज्ञानविज्ञान संजीवः ते
तिथे योग विद्येस सामर्थ्य येते, जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा, तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ऐसे नमन करुणे सकळा, हरि कथा बोले बोबुड्या बोला, अज्ञान म्हणून आपुल्या बाळा चालवे सकळा नामा। इस भगवत धाम में इस मनुष्य रूपी देह को छोड़ने के बाद हमें उस भगवान के पास जाना है, और वो भगवान हमें पूछने वाला है कि तू क्या लेके आया बंदा, क्या लेके जाएगा। 2 दिन की जिंदगी है, 2 दिन का मेला। या 2 दिवसाच्या जिंदगीमध्ये हरिनाम केलं पाहिजे। त्या भगवंताच्या 2 मिनिट संकीर्तनामध्ये वरती हात करायचे, टाळी वाजवायची।
माती गळात सर्पाने बोल महादेवा उघड तिसरा डोळा दर्शन दे रे मला बोल महादेवा उघड तिसरा डोळा दर्शन दे रे मला उघड तिसरा डोळा दर्शन दे रे मला महादेवा उघड तिसरा डोळा दर्शन दे रे मला ब्रह्ममुरारी सुरार्चितलिङ्गम् ब्रह्ममुरारी सुरार्चितलिङ्गम् निर्मलभासित शोभितलिङ्गम् देवमुनि प्रवरार्चितलिङ्गम् कामदहं करुणाकरलिङ्गम् सिद्धसुरासुरवन्दितलिङ्गम् ततः प्रणमामि सदा शिवलिङ्गम् प्रणमामि सदा शिवलिङ्गम् सुलोकितलिङ्गम् देवी वर्धककारणलिङ्गम् रक्षसूयज्ञविज्ञानलिङ्गम् ततः प्रणमामि सदा शिवलिङ्गम्
एकमिदं पुण्यं यः पठेत् शिवसन्निधौ शिवलोकमाप्नोति शिवेन सह मोदते। नमः पार्वते नमः। भूताधिपति भोलेनाथ सरकार, कालों के काल महाकाल सरकार, राजाओं के राजा स्मशानाधिपती, नवे नवे या त्रैलोक्याचा जगतपिता परमपिता परमेश्वर या भोलेनाथांच्या निस्सीम कृपेने त्रिगुणात्मक स्वरूपाची मूर्ती असणारी दत्त प्रभू या दत्त प्रभूंच्या प्रांगणामध्ये, या दत्त धामामध्ये, की ज्या धामामध्ये आमच्या सारख्या रजगुणी असलेल्या तमगुणी असलेल्या मनुष्यांचा काय होत असतो, उद्धार होत असतो। अशा या उद्धाराच्या धामामध्ये चालू असलेली ही शिव महापुराण कथा आणि या शिवगंगेचा, या शिवनामाचा, या नावेचा प्रवास करत असताना या नावेच्या प्रवासाची नाव आज 6व्या पुष्पापर्यंत येऊन ठेपावली। वाटतंय 6 दिवसापासून या शिवनामाच्या पावसामध्ये आम्ही ओलीचिंब होऊन धावत आहोत। पावसाच्या सरीनं या पृथ्वी तलावरती यावं किंवा दवबंधूच्या रूपामध्ये झाडांवरती पहाटेच्या सुमारास काय दवबंदीनं एक थेंब पडावा, तसा हा शिवनामाचा थेंब, ही शिवनामाची वर्षा गेल्या 6 दिवसापासून या वर्षावामध्ये आम्ही हर्षाच्या आनंदामध्ये काय होत आहोत, न्हावून निघत आहोत, भिजून निघत आहोत या शिव महापुराण कथेसाठी, ज्यांची अनमोल अशी संगीताची साथ आहे। बहुतेक मागच्या जन्मामध्ये ते गंधर्व असावेत की जेणेकरून या मृत्यू लोकामध्ये त्या गंधर्वाचे गुणगुण, त्या गंधर्वाचे तत्व घेऊन या मृत्यू लोकामध्ये त्यांचा जन्म व्हावा आणि भगवत नामाच्या संकीर्तनामध्ये त्यांनी संगीत साथ करावे, असे आमचे मार्गदर्शक योगेशजी महाराज सायखेडे महाराजांचे आधार। तसेच आधारस्तंभ म्हणजे हे सुकेना गावचं वारकरी रत्न म्हणजे आमचे पडोळ सरांचे आभार। भोलेनाथ काय आहे, 3 गुणांनी युक्त आहे, रजतम गुण। इतक्या दिवस भोलेनाथांचा सात्विक गुण आपण बघितलं, पण भोलेनाथ तामसी वृत्तीचे सुद्धा होते। ज्यावेळेस अघोर तपात जाताना त्यावेळेस त्यांची तामसी वृत्ती, त्यावेळेस त्यांचे तमोगुण बघावे, म्हणून भोलेनाथांना प्रिय तामसी वाद्य, त्या वाद्याचं वादन आमचे गुरुबंधू प्रेमापोटी या ठिकाणी आले, त्यांचे सुद्धा दीपक दादांचे सुद्धा मनापासून आभार। तसेच मृदुंगावरती साथ करणारे अथर्व महाराज आहे, त्यानंतर तबला विशारद आमचे विकासजी महाराज भुसारे आहे, तसेच ॲटोपॅड वादक आमचे अमित महाराज पंडित आहे, तसेच प्रफुल्ल महाराज आहे। प्रेमापोटी आलेले गायनाची साथ करणारे ईश्वर महाराज कुशारी महाराजांचे सुद्धा या कार्यक्रमाचा आवाज आणि 7 दिवसाचे नव्हे तर 15 दिवसापासून या ठिकाणी मंडपाचा सेटअप उभा करावा, पण वरतून भगीरथीचं आगमन व्हावं, त्या गंगेचं आगमन व्हावं आणि गंगेच्या आगमनाने त्यांना कामच सुधरूनही द्यावं, असं जय जनार्दन साऊंड सिस्टीम ज्यांचे आहे ते आमचे नंदूभाऊ। कुठंतरी नंदूभाऊ ऑपरेटिंग करायचे, मंडपाचे काम करायचे, लहानपण आठवलं।
त्याच मंडपातून कुठंतरी आज ज्या व्यासगादीवरती बसलोय, ह्याच व्यासगादीवरचे कथाकार कुठंतरी त्यावेळेस लहानपणी त्या मंडपामधून कुठून पडद्याच्या पाठीमागून इकडून तिकडून गरके द्यायचे. आणि आज स्वाभिमानाने सांगावं वाटतं, त्याच नंदुमामांच्या सिस्टीम वरती आणि त्याच मंडपाच्या सेटअप मध्ये इतक्या भव्य दिव्य स्वरूपामध्ये शिवमहापुराण कथा आम्ही श्रवण करतोय. गेल्या 7 दिवसापासून या सिस्टीमचे ऑपरेटर करणारे आमचे छोटू दादाचे सुद्धा मनापासून आभार. या कार्यक्रमाचं प्रत्यक्ष स्वरूपामध्ये जोपर्यंत चंद्र आहे, जोपर्यंत सूर्य आहे, तोपर्यंत याचं थेट प्रक्षेपण आम्ही कधीही जरी युट्यूबला सर्च केलं तरी पण प्रत्यक्ष स्वरूपामध्ये हा सजीव सोहळा जो आम्ही काल अनुभवलाय तो प्रत्यक्ष या नयन कमलांनी बघू शकतो असे आमचे जनक दादा, राघव युट्यूब चॅनलचे संचालक, त्यांचेही या ठिकाणी आभार. ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी ही शिवनामाची गंगा भगीरथी या सुकेने गावामध्ये वाहायला लागली. या दत्तधाम, या दत्त प्रभूंवरती ज्यांची निस्सीम श्रद्धा आहे आणि तुमच्या सगळ्यांचं मातृतत्व, तुमच्या सगळ्यांना माया लावणारी माय म्हणजे आमच्या कविता ताई आहे. ताईंचे सुद्धा मनापासून आभार. तसेच या कार्यक्रमासाठी रोज अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभत आहे. आज या व्यासपीठावरती या शिवनामाच्या गंगेच्या प्रवाहामध्ये आपल्याला सुद्धा कुठेतरी शिवनामाचा वाटा भेटला पाहिजे. त्या वाट्याच्या शोधामध्ये आलेले मानवधन सामाजिक शैक्षणिक विकास संस्थेचे संस्थापक आपलं अध्यक्षपद लपवत शिवपदाच्या प्राप्तीसाठी या मंडपामध्ये, कारण त्यांची मर्यादा तिथं नाही, त्यांची मर्यादा वरती आहे. तरी पण त्या कारण काय असतं माहिती का, मानाच्या पानाच्या पाठीमागे जर गेलं ना तर भगवंताच्या नजरेमध्ये आम्हाला जी अवस्था प्राप्त करायची ना ती अवस्था आम्ही प्राप्त करू शकत नाही जर आम्ही व्यवस्थेच्या पाठीमागे लागलो. असे माननीय डॉक्टरेट श्री प्रकाश दादा कोल्हे दादांचे सुद्धा मनापासून आभार. त्यांच्या समवेत आलेले आमचे जय बाबाजी भक्ती परिवाराचे वाडीवरे इगतपुरी तालुक्याचे संजू भाऊ असतील, निलेश भाऊ असतील, भीमराव दादा असतील, या सगळ्यांचे मनापासून आभार. तसेच हा देह ज्यांच्यामुळे लाभला माझ्या माता पित्यांच्या चरणावरती साष्टांग दंडवत प्रणिपात करून आपण कालच्या कथेची पार्श्वभूमी बघून आजच्या कथेमध्ये आपण प्रवेश करू. ज्यावेळेस सूतजी शौनक जी आहे, शौनकानं सांगावं सूतजींना, काय सांगा आम्हाला, जगाची जगत जननी विश्वमोहिनी सती माता, सती मातेच्या जन्मानंतर पार्वतीचा जन्म भावान पार्वतीला पुनर्जन्माची काय पडावी, विसर पडीला, विसर पडला. ज्यावेळेस सती माताला विसर पडला, सती मातेला पार्वती मातेला विसर पडला, पार्वती मातेला विसर पडल्यानंतर नारदानं जावं आणि नारदानं त्या तपश्चर्येची, त्या साधनेची आठवण करून द्यावी. अघोर तप पार्वतीनं करावं. कोणाच्या प्राप्तीसाठी? महादेवांच्या प्राप्तीसाठी. आणि देवासारखा पतिदेव जर तुम्हाला प्राप्त करायचा असेल ना तर खऱ्या अर्थानं सांगतो त्या भोलेनाथ बाबांची सेवा करा. मग ती सेवा फक्त बाह्य वर्णाने करू नका, फक्त हा देह भगवंतासाठी झिजवू नका. तर झिजवायचं असेल ना तुम्हाला, तुमचं मन झिजवा. जर तुम्ही तुमचं मन भगवत कार्यामध्ये जर लावत नसाल तर त्याचा उपयोग नाही. मनाने समर्पण करा. त्या दिवशीच सांगून गेलो, आत्मसमर्पण पाहिजे, आत्मसमर्पण. मग आत्मसमर्पण कसं असावं? या जगात जर खऱ्या अर्थानं आत्मसमर्पणाचं उदाहरण जर बघायचं असेल ना तर आम्हाला त्या मीराबाईच्या चरित्राकडे वळावं लागेल.
आणि त्या मीराबाईच्या चरित्राकडे वळून या जगाला आम्हाला ओरडून सांगावं लागेल की आत्मसमर्पण कसं असावं। राजकन्या आहे, मेवाड प्रांत आहे, राजवैभव प्राप्त झालेलं आहे, राजकन्या आहे मीराबाई। राजाच्या घराण्यामध्ये जन्म झाला, राजाच्या घराण्यामध्ये जन्म झाला। दाग दागिने अंगावरती असावे, मखमलीचे वस्त्र आमच्या अंगावरती असावे, नवे नवे काय असावं अजून आमच्याकडे, 10 ते 12 प्रकारच्या दास्या आमच्या असाव्या। ही झाली राजकन्या। पण जिच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे, नवे नवे जिच्या हातामध्ये केवळ नाम जपाची माळ आहे, अरे नवे नवे जिने आपलं वेश एका साध्वी सारखं परिधान केलेलं आहे, नवे नवे जी कुटुंबाच्या, जी राजभोगाच्या वैभवाला प्राप्त न होता, जी संन्यास अवस्थेच्या, नवे नवे त्या भगवंताला अंतःकरणामध्ये साठवण्याच्या अवस्थेला विलीन होत आहे ना, तिला म्हणावं आत्मसमर्पण आणि तिला म्हणावं मीराबाई। प्रेम के रंग में ऐसी डूबी डूबी डूबी, प्रेम की माला जपते जपते आपे बनी महिषा, सासों की माला पे सिमरू में हरि है, आँख जो शाम का दर्शन किया करे, है शीश जो प्रभु चरण में वंदन किया करे, बेकार वो मुख है जो रही व्यर्थ बातों में, मुख वो है जो हरि नाम का सुमिरन किया करे। हीरे मोती हीरे मोती से नहीं शोभा हाथ की, है हाथ जो भगवान का पूजन किया करे, मर कर भी अमर नाम ही उस जीव का जग में, प्रभु प्रेम में बलिदान जो जीवन दिया करे।
नमः पार्वती पते हर हर महादेव। आत्मसमर्पण महत्वाचं आहे जे मीराबाईनं केलं। अरे घरच्यानं विष द्यावं आणि मीराबाईनं ते ग्रहण करावं, पण ते विष मात्र आत्मसमर्पण परमार्थाप्रती असेल ना, ते विष मात्र कोणाला चढतंय? त्या भगवंताला चढतंय। पण आत्मसमर्पण महत्वाचं आहे। अगदी त्याच प्रमाणे मी कालही तुम्हाला सांगून गेलो, मैत्री असावा, प्रेम असावं, आपलं काम असावं, आपलं कर्तव्य असावं, कोणतीही गोष्ट असो, पण ती आत्मसमर्पणावी असावी। संजीव कोणत्या गोष्टीने असावे? आत्मसमर्पणाने। तुम्ही जर वरवर तुमच्या कुटुंबाला जीव लावत असाल तर त्याला उपयोग नाही, तुम्ही वरवर तुमचा परमार्थ करत असाल तर त्याला उपयोग नाही। आमच्या प्रकाश दादांच्या मानवधन संस्थेमध्ये जाऊन बघा, प्रत्येकाचं कार्य, प्रत्येकाचं काम हे आत्मसमर्पणाने आहे। कारण जर कुटुंब प्रमुख असेल, संस्था चालक असेल, तो जर कार्याप्रती आत्मसमर्पणाची भावना ठेवत असेल ना, तर निश्चित ते कार्य काय असतं? भगवंताला प्रिय असतं। ही आत्मसमर्पणाची भावना अंतःकरणामध्ये ठेवावी, हे शिव महापुराण आम्हाला सांगतं। मीराबाईकडे आत्मसमर्पण असतं, संतांकडे आत्मसमर्पण आहे। जगाच्या कल्याणासाठी या पृथ्वी तलावरती कलियुगाला उद्धारण्यासाठी ज्या संतांचा अवतार या मराठवाड्याच्या भूमीमध्ये झाला, कारण भगवंताप्रती आम्हाला जायचंय ना, मग भगवंताकडे जाण्याचा मार्ग आम्हाला कोण दाखवत असतं? संत दाखवत असतात। त्या मराठवाड्याच्या भूमीमध्ये या कलियुगाला उद्धारण्यासाठी असं दिव्य रत्न जन्माला आलं। ते रत्न म्हणजे राष्ट्रसंत जगद्गुरु जनार्दन स्वामी। कारण का सांगावंसं वाटतं त्यांच्याविषयी? जनार्दन स्वामींचं एक उजव्या बाजूचं हृदय म्हणजे दत्त प्रभू आहे आणि डाव्या बाजूचं हृदय म्हणजे भगवान शिव परमात्मा आहे। त्या जनार्दन स्वामींचं खऱ्या अर्थानं काल तारखेनुसार काय होतं? काल तारखेनुसार बाबाजींचं पुण्यस्मरण आहे होतं आणि उद्या तिथीनुसार पुण्यस्मरण आहे। संत येता या मृत्यू लोकामध्ये, संत येता, संतांना परीस म्हणावं आणि त्या परीसाला ज्यावेळेस या लोखंड रूपी देहाचा स्पर्श होतो ना, त्याच वेळेस या देहाचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही। संत विभूती आहे। आणि आज या भगवत धामामध्ये संत वृत्तीने जगणाऱ्या आमच्या माई म्हणजे कविता ताई आहे आणि त्या संतांसारखं दिव्य रत्न ज्या मातेच्या उदरामध्ये जन्माला आलं ना, त्या मातेच्या मस्तकावरती साष्टांग दंडवत आहे असे आमच्या म्हाळसा माता, की ज्यांच्या उदरामध्ये जनार्दन स्वामींसारखं रत्न जन्माला यावं। त्रास कोणाला नाही झाला योगेश महाराज? ज्ञानोबा यांना सांगितलं त्या दिवशी मी तुम्हाला किती त्रास झाला। जनार्दन स्वामी आणि त्रास देणारे लांबचे नसतात, त्रास देणारे लांबचे नसतात,
त्रास देणारे हे घरातलेच असतात. घरातल्यांनी सुरुवात करावी आणि जगाने त्यांची काय करावी, साथ द्यावी. त्या संतांची वृत्ती सुद्धा कशाची आहे, आत्मसमर्पण आहे. सूतजी शौनकांना सांगताय, जो विवाह सोहळा जगत जननी आदिशक्ती आहे, पार्वती मातेचा हिमालयाच्या कुशीमध्ये झाला. मैनावतीच्या डोळ्यातून अश्रू गळायला लागले. कन्यादान चालू झालं, कन्यादान चालू झालं. पण त्या मैनावतीला आठवायला लागलं, बाबा ज्या लेकीला हाताच्या तळहाताप्रमाणे वाढवलं, तळहाताच्या फोडाप्रमाणे वाढवलं, या 5 बोटांनी घास भरवून ज्या लेकीचे लाड पुरवले ना, ती लेक मात्र देवगणाला नाही दिली, तर स्मशानाच्या राजाला म्हणजे भोलेनाथ बाबांना दिलेली आहे. तुम्ही द्याल का हो? द्याल का तुम्ही? जो उघडा फिरतोय, ज्याने व्याघ्रांबर परिधान केलेला आहे, ज्याने कपाळावरती त्रिगुणात्मकेचा, त्रिगुणात्मक स्वरूपाचा त्रिपुंड लावलेला आहे, ज्याने गळ्यामध्ये सर्प धारण केलेला आहे, नवे नवे ज्याच्या जटा जशा वडाच्या पारंब्या लोंब्याव्या त्याप्रमाणे डोक्यावरती जटा आहे. तुम्ही द्याल का तुमची लेक? मैनावतीने काळजावरती दगड ठेवून महादेवांच्या हातात हात ठेवला आणि कन्यादान चालू झालं. काल बघितलं आपण, सप्तविधी बघितली, सप्तपदी बघितली. भोलेनाथांचा विवाह सोहळा काल आपल्या नयन कमलांनी आपण बघितला. विवाह पार पडावा आणि भोलेनाथानं सांगावं पार्वतीला, पार्वती चल आपल्याला आपल्या कैलासात जायचं. कर भूशंकर सदा पद पूजा, नारी धर्मपती देवना दूजा. मैनावती पार्वतीला सांगते, सासरी चालली पोरी, कैलासामध्ये जा आणि हा विवाह बंद सोहळा, ज्या स्त्रीचं वैभव आहे ना तिचा पती, त्याच्या प्रती आदर बाळ, त्याच्या प्रती काय कर, आदर बाळ. आजपासून मी जरी तुझी आई असली ना, हिमालय जरी तुझा बाप असला ना, पण तुझी सासू, तुझे सासरे हे तुझे आई वडील. त्याच्यामुळे सगळ्यात पहिले तुझ्या डोळ्यातून अश्रू आजपर्यंत आई बापासाठी यायचे, पण आता मात्र तुझ्या डोळ्यातून सगळ्यात पहिले अश्रू तुझ्या सासरा प्रती आली पाहिजे. मैनावती सांगते पार्वतीला, आणि पार्वती त्या धर्मावरती आरूढ होते. भोलेनाथ बाबा बसलेले आहेत पाठीमागे आपल्या खुशीमध्ये. पुढे भोलेनाथ बाबांनी त्या पार्वतीला घेतलेला आहे. सगळे देव आहे. मैनावतीच्या डोळ्यातून अश्रूची धार लागलेली आहे. हिमालय पर्वत जणू बर्फाने छादित झालेला आहे आणि उन्हाची तिरीक पडावी आणि त्या बर्फाचं पाणी व्हावं, तसं हिमालयाच्या त्या बापाच्या डोळ्यातून अश्रू ढाळायला लागले. आमचा बाप रडतो ना, आमचा बाप रडतो. आमचा बाप रडताना मात्र आम्हाला एकाच ठिकाणी दिसतो,
तो म्हणजे ज्यावेळेस लेकीचा भरलेला गच्च मंडप आहे ना, त्या मंडपाच्या एका कोपऱ्यामध्ये आमचा बाप आम्हाला रडताना दिसतो. रे तो आयुष्यभर रडतो रे, तो आयुष्यभर रडतो. पण बापानं जर आयुष्यभर डोळ्यातलं रडू जर दाखवलं ना, तर त्याचं कुटुंब व्यवस्थित राहणार नाही. कारण कुटुंबाचा आधार करता बाप आहे. आई ग मुखातून येतो आमच्या, आई ग मुखातून येतं, पायाला ठेच लागावी, रक्ताचा थेंब बाहेर पडावा आणि मुखातून आई ग निघावं. पण ज्यावेळेस रस्त्यानं चाललं असताना आम्हाला मोठा ट्रॅक्टर येतो आणि आमच्या छातीवरतून जाण्याचा त्याचा प्रयास होतो ना, त्यावेळेस मुखातून निघणारा शब्द फक्त बाप आहे. मुखातून निघणारा शब्द फक्त बाप आहे. त्या बापाबद्दल कधी निष्ठा बाळगा. मैनावती सांगते हिमालयाला, आजपर्यंत जिला आपण तळहाताच्या फोडाप्रमाणे वाढवलं ना, तिला आता आपण दुसऱ्याच्या स्वाधीन केलेला आहे. कन्या सासुराशी जाय मागे पर्वतनी पाय. बापांप्रती असलेलं प्रेम, बापाप्रती असलेली निष्ठा पार्वतीच्या डोळ्यापुढून जात नव्हती. त्यामुळे पार्वती वळून वळून त्या बापाकडे पाठीमागे बघत होती. हे प्रेम खऱ्या अर्थानं बापाप्रती पाहिजे, हे प्रेम आपल्या आईप्रती पाहिजे. हे शिव महापुराण आम्हाला सांगतं. शिव महापुराण फक्त हे नाही सांगत की महादेवाच्या पिंडीवरती जावावं, महादेवाच्या पिंडीवरती जाऊन महादेवाचं काय करावं, पूजन करावं. आणि घरामध्ये महादेवाच्या पिंडीवरती जाऊन शिवलिंगावरती काय व्हावं, पाणी व्हावं, जल अर्पण करावं. पण घरामध्ये सासू सासऱ्यांना मात्र काय, पाण्या वाचून, थेंबा वाचून मारावं. हे शिव महापुराण आम्हाला नाही सांगत. शिव महापुराण आम्हाला असं सांगतं की आधी संस्कार घ्या आणि संस्कार घेतल्यानंतर त्या भगवंताला अनन्य भावाने शरण जा. तेव्हा तो भगवंत जो मज होय अनन्य शरण आणि त्याचे निवारील जन्म मरण. त्याच वेळेस शिव महापुराण हा वाङ्मयीन विग्रहाचा इतिहास भगवान भोलेनाथ बाबा आपल्याला काय करेल, शिवपदाची प्राप्ती करेल. कैलासामध्ये भोलेनाथ बाबा जाण्यासाठी धर्मावरती आरूढ झालेले आहे, नंदी महाराजांवरती आरूढ झालेले आहे. सर्व भूत प्रेत सगळे 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 देव लोक, हंसावरती बसलेले ब्रह्मदेव आहे, गरुडावरती आरूढ झालेले विष्णू भगवान आहे. सगळे कैलासाच्या दिशेने प्रवास करायला सुरुवात केली. कैलासाच्या दिशेने ज्यावेळेस सगळे प्रवास करत होते, प्रवास करत असताना कैलासामध्ये पोहोचले आहे. गरुडावरती आरूढ झालेले विष्णुदेव आणि लक्ष्मी सगळ्यांच्या पुढे जाऊन औक्षणाची तयारी करू लागल्या. आनंदी आनंद कैलासामध्ये पोहोचलेला आहे. आज तो कैलाश में, आज तो कैलाश में भजन माधव नाच लगे भोले बाबा पावन बजे घुंघरू, नाच लगे भोले बाबा पावन बजे घुंघरू.
कैलासामध्ये आनंदी आनंदाचं वातावरण झालेलं आहे, जणू वसंताला बहार यावे. कैलासामध्ये आनंद झाला, हिमालयातून त्या नद्या जशा वहाव्या आणि त्या कैलासामध्ये यावं, जसं गंगेचं स्वागत व्हावं. आनंदी आनंदाचं वातावरण झालं. लक्ष्मीने ताट घ्यावं. भगवान विष्णूने हातामध्ये फुलांचा वर्षाव देव, लोकातून फुलांचा वर्षाव झाला. कैलासामध्ये त्या भोलेनाथांच्या समवेत जगत जननीचं आगमन व्हावं. लक्ष्मीनं औक्षणाचं ताट घ्यावं आणि कैलासामध्ये त्या जगत जननीचे स्वागत करावं. जगत जननीचं स्वागत झाल्यानंतर त्या जगत जननीला आपल्या पूर्वजन्माचं काय झालं आठवण झाली, की याच कैलासामध्ये भोलेनाथ बाबा आणि सती मात्र काय करायचे, आत्मसंवाद करायचे. आत्मसंवाद नव्हे, प्रेमाचा करुणेचा गप्पा कोण करायचा, सती माता आणि भोलेनाथ बाबा. पार्वतीच्या गगनात आनंद मावे. कैलासामध्ये आगमन झालं. कैलासामध्ये आगमन झाल्यानंतर विष्णुदेव आहे, ब्रह्मदेव आहे, भूत प्रेत सगळे कैलासामध्ये आलेले आहे. आणि त्या भूतांना, त्या प्रेतांना, त्या देवांना कैलासातून जावंच वाटाणं, कारण जगाची जगत जननी विश्व मोहिनीचं आगमन त्या ठिकाणी झालेलं आहे. आनंदी आनंद होता. आणि ज्या वेळेस खऱ्या अर्थानं सांगतो जगत जननी विश्व मोहिनीचं आगमन होतं ना, त्यावेळेस तो आनंद वेगळा असतो. जगाची माय कैलासामध्ये आलेली होती. सगळ्या देव लोकांना वाटत होतं सतीच्या वियोगापासून हरवलेला जो मायेचा पदर होता ना, तो मायेचा पदर आज या कैलासामध्ये आलेला होता. नवे नवे या सगळ्या भूत प्रेत पिशाच या सगळ्यांची माता, नवे नवे दानवांची देवांची जगत जननी, तुम्हा आम्हाला तारून नेणारी विश्व मोहिनीचं आगमन कैलासाचं. ज्या वेळेस कैलासात आगमन झालं, त्यांचं काही इच्छाच व्हायना भूतांची. कुठं जायला? आपापल्या घरी जायला. आपापल्या घरी जायला. काल होत होती का आपली? होत होती का घरी जायची इच्छा? काय वाटायचं ज्यावेळेस महादेवांचा विवाह सोहळा बघत होतो? पहिले तर योगेश महाराज वैतगले व्यासपीठावरती, कधी भोलेनाथांची स्वारी मंडपामध्ये येते, त्यांची सारखे फोन. पण वरातीतून भूतन प्रेतन सगळे कुणीच हातानाच बाजूला, महादेवांना पुढंच येऊ द्यायला. आणले भोलेनाथांना, आपण लग्न लावलं. इतका आनंद या दिव्य सोहळ्याचा आपण या नयन कमलांनी बघितला. पण पार्वती मातेचं आणि भोलेनाथांचं मिलन झालं पाहिजे, त्यांचा संवाद झाला पाहिजे. ब्रह्मदेवाच्या लक्षात आलं, विष्णुदेवांच्या लक्षात आलं. ब्रह्मदेवाने काय करावं, जे भूत प्रेत होती त्यांना स्मशानामध्ये वास करण्यासाठी पाठवून दिलं. देव लोकांना आपापल्या राज दरबारांमध्ये पाठवून देण्यात आलं. इंद्रांच्या अप्सरा घेऊन निघून गेले. ब्रह्मदेव हंसावरती बसून निघून गेले. वैकुंठ धामामध्ये विष्णू गरुडावरती स्वार घेऊन लक्ष्मीला घेऊन निघून गेले. संध्या समयाची वेळ झाली आणि कैलासामध्ये भोलेनाथ बाबा आहे आणि पार्वती जगदंबा परंबा जगत जननी विश्व मोहिनी एकांतवासामध्ये बसलेली आहे. एकांतवासामध्ये बसलेली असताना ती जगत जननी जगदंबा परंबा पार्वती माता भोलेनाथांना वंदन करते. भोलेनाथा, किती हजार वर्षांचं घोर तप तुम्ही केलं, का तर सती मातेचा वियोग प्राप्त झालेला होता. त्यावेळी सूतजी शौनकांना सांगताय, वंदे वंदन तुष्टम मानसं सती प्रेम प्रिय प्रदान पूर्ण पूर्ण करम प्रपूर्ण निखिलेश्वरी अक्वास शिवम. शिव महापुराणाच्या पार्वती खंडामध्ये सूतजी वर्णन करून शौनकांना सांगताय,
की पार्वतीच्या मुखातून निघाव वंदे वंदमतुल्य मानसम. मी मनापासून प्रभू तुम्हाला काय करते, साष्टांग दंडवत करते, प्रणिपात करते. पार्वतीच्या जन्मामध्ये आल्यानंतर मला विसर पडला होता शिवभक्तीचा, शिवनामाचा. तरी पण मी सती असताना ज्यावेळेस योग अग्नी प्रज्वलित केला, त्यावेळेस जी काही शपथ घेतली होती, जन्म जन्म मोहे पती अनुराग, की जन्म जन्मी भगवान भोलेनाथ बाबा मला काय पाहिजे, पती म्हणजे पाहिजे. तुम्ही नारदाला संतांना पाठवावं आणि संतांना पाठवून तुम्ही आम्हाला काय केलं, त्याची आठवण करून दिली, आठवण करून दिली. त्या आठवणीचं ऋण पार्वती माता भोलेनाथ बाबांना त्या कैलासामध्ये वंदन करून काय करत आहे, मुक्त करत आहे. सत्य, खरंच परमात्मा तू सत्य स्वरूपाचा आहे. सत्यम सत्यमयम त्रिसत्य, त्रिलोकामध्ये तू सत्य आहे. सत्यम सत्यम त्रयम त्रिसत्य, विभम सत्य प्रियम सत्यदम, विष्णु ब्रह्मानुतम स्वकीयम, कृपये पताकृति शंकरम. खरंच सत्य स्वरूपाचा परमात्मा तू आहे. त्यावेळेस परमात्मा म्हणतो, मी जरी सत्य असलो ना, तरी पण सत्यावरती श्रद्धा आणि विश्वास, निष्ठता महत्वाची आहे. श्रद्धेला जोडी विश्वास पाहिजे. श्रद्धा म्हणजे शिव आहे आणि विश्वास म्हणजे जगतजननी विश्वमोहिनी. श्रद्धा विश्वास परमात्म्याप्रती असेल तर खऱ्या अर्थाने भगवंत प्राप्त होत असतो. श्रद्धा विश्वास घरामध्ये असेल कुटुंबाप्रती, तर शिव महापुराण सांगतं की कुटुंब खऱ्या अर्थानं काय आहे, वसुदैव कुटुंब, जगाच्या कल्याणासाठी त्या कुटुंबाची भावना पाहिजे. पार्वती माता आणि कैलास निवासी भोले बाबा शिवविहारासाठी थोडासा काळ व्यतीत करण्यासाठी कैलासामध्ये कैलास मानस तीर्थावरती जातात आणि कैलास मानस तीर्थावरती जाऊन सत्संग श्रवण करता. बघा, भगवंत सुद्धा सत्संग करता, तेव्हा आपण सुद्धा काय केलं पाहिजे, सत्संग श्रवण केला पाहिजे. मग तो सत्संग देवाचा असो, देवाच्या नामाचा असो, किंवा संतांच्या मुखातून निघालेली भगवत चर्चा असो, ही सत्संग रूपसी हे सत्संग आम्ही केलं पाहिजे. आम्ही करतोय सत्संग, आम्ही करतो सत्संग योगेश महाराज, पण आम्ही सत्संग कोणाचा करतो, आम्ही सत्संग निंदेचा करतो. आम्ही सत्संग दोन व्यक्तींच्या, चांगल्या असो वा वाईट असो, त्या गुणांचा करतो. आम्ही करतो सत्संग, आम्ही आमच्या कुटुंबातील ज्या व्यक्तींचा आम्हाला राग येतो ना, त्या व्यक्तींचा सत्संग करतो. हा सत्संग तुमच्या जीवनाला भगवत गती प्राप्त करून देणार नाही. हा सत्संग तुम्हाला प्राप्त करून देणार नाही. एकदा काय झालं, लक्ष्मी, सरस्वती आणि महालक्ष्मी या तिन्हींचा सत्संग चालू होता. पण या तिन्हींचा सत्संग कोणता असावा, या तिन्हींचा सत्संग, तीन बायका एका ठिकाणी आल्या, तीन पण नाही, दोन बायका एका ठिकाणी आल्या, तिसरीच्या निंदा करायची सवय त्यांना आहे की नाही, आहे की नाही? शांत राहता का काय राहता? खऱ्या अर्थानं सांगा. पूर्वीच्या काळामध्ये विचार केला, ज्या वेळेस पूर्वीच्या काळामध्ये दोन स्त्रिया, तीन स्त्रिया एकत्र यायच्या, निंदणी करायला जायच्या, खुरपणी करायला जायच्या, त्या परमात्म्याच्या भगवत नामाची चर्चा करायच्या. जनाबाई दळण करायची, देवाला हाक मारायची, सुंदर माझे जाते ग
फिरते बहुत ओव्या गाऊ कौतुक येरबा ओव्या गाऊ कौतुक येरबा ओव्या गाऊ कौतुक येरबा ओव्या गाऊ कौतुक येरबा सुंदर माझे फिरते बहुत सुंदर माझे फिरते बहुत ओव्या गाऊ कौतुक येरबा ओव्या गाऊ कौतुक खुंटे ग प्रपंच नीटे ग अन ओव्या गाऊ कौतुके तो येरबा विठ्ठला. देवाला हाक मारायचा, पण आम्ही हाक मारतोय ना, कोणाला मारतो? अहो कळत नाही का? मी आवडते ना, याला घ्या ना, त्याच्यासाठीच तुला करून आणले. हे शिव महापुराण आम्हाला नाही सांगता, हे संस्कार आम्हाला नाही सांगत. पूर्वीच्या काळामध्ये विचार करा, स्त्रिया नवऱ्यासमोर जाताना वर मान करून कधीच बघत नव्हत्या. घरामध्ये परव्यक्ती आला ना तर त्यांचा पदर कुठपर्यंत असायचा? नाकापर्यंत पदर असायचा. हे संस्कार शिव महापुराण आम्हाला सांगतं. आताच्या काळामध्ये जर बघितलं, या फॅशननं आमच्या संस्काराची इतकी वाट लावली संजूभाऊ, इतकी वाट लावली की आम्हाला आमच्या धर्माचं कार्ट म्हणायला सुद्धा लाज वाटायला लागली. ही शोकांतिका महाराष्ट्राची आहे. ज्या वेळेस आम्ही आमच्या संस्कारावरती, आमच्या धर्मावरती पाय ठेवू ना, त्यावेळेस खऱ्या अर्थानं जे संतांनी आम्हाला सांगितलं, हो संतांना काय सांगितलं? आज खरंच ज्यावेळेस योगेश महाराज सकाळी उठलो आणि मोबाईल हातामध्ये घेतला. मोबाईल हातामध्ये घेतल्यानंतर खळकन डोळ्यातून पाणी आलं. खळकन डोळ्यातून पाणी आलं. ज्या महात्म्यांनी आपला देह त्या नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरती साक्षात शंकर परमात्मा रूपी त्या नर्मदा मैयाची सेवा करून आपला देह राम नामाच्या नय्येमध्ये तरुण नेला, असे नर्मदा किनारी राहणारे आमचे सियाराम बाबांना आज त्या परमात्म्याने आपल्यापर्यंत बोलावून घेतलं. कारण आजचं पर्व असं आहे, आजच्या पर्वावरती जो आत्मा या मृत्यू लोकाला सोडून भगवत धामाकडे प्रवास करेल त्याला मोक्ष गती प्राप्त होत असते. आणि आजची तिथी म्हणजे मोक्षदा एकादशी आहे. संता या मृत्यू लोकामध्ये येता, तुमच्या आमच्या उद्धारासाठी येता, तुमच्या आमच्या उद्धारासाठी साधन निर्माण करता आणि संत निघून जातात. तुकोबारायाने संसाराच्या व्यथा दूर निर्माण करण्यासाठी गाथा केली. ज्ञानोबारायाने ज्ञान प्रदान करण्यासाठी ज्ञानेश्वरी दिली. सियाराम बाबांचा विचार जर केला तर साक्षात अग्निदेवतेचं वास्तव्य त्यांच्या हातामध्ये होतं. आणि रोज सियाराम बाबांच्या अन्नपूर्णेची चुल्ह सियाराम बाबांच्या हातून पेटत होतं. ना काडीच पेटीची गरज होती, ना गॅसची गरज होती. हातामधून हात घसला तर दिवा प्रज्वलित व्हायचा. ही सियाराम बाबाच्या परमार्थाची ताकद, ही नर्मदा मैयाची ताकद आहे. असं म्हटलं जातं की त्या नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरती साक्षात देव विराजमान आहे. कारण नर्मदा का हर कंकर क्या है? शंकर है. नर्मदा का हर कंकर शंकर है. नर्मदाला अनन्य भावाने प्रिय असलेली नदी म्हणजे कोण आहे? गंगा जरी आपल्या मस्तकावरती धारण केलेली असेल ना, त्या नर्मदेच्या प्रवाहामध्ये असणारा प्रत्येक दगड
जा एकदा नर्मदा परिक्रमेला. भोलेनाथ बाबांनी नाही तुमच्या जीवनाचं परिवर्तन केलं ना, तर मला सांगा, स्टॅम्प पेपरवर लिहून देईल तुम्हाला. कारण ही नर्मदा मैया आम्हाला जर देत असेल ना, या संसाराबद्दल वैराग्य या अंतःकरणामध्ये निर्माण करून देत आणि त्या भगवंताची ज्योत आमच्या अंतःकरणामध्ये प्रज्वलित करून देत आणि आम्हाला सियाराम बाबांसारखी मोक्ष गती प्रदान करून देत. गेले दिगंबर ईश्वर गेले दिगंबर ईश्वर विभूती. राही उदारते या मृत्यू लोकामध्ये वारकरी संप्रदायानंतर जर खऱ्या अर्थाने कार्य चालू असेल ते बाबाजींच्या परिवाराच, त्या जनार्दन स्वामींच्या परिवाराच. लहानपणी स्वप्न बघावं, लहानपणी स्वप्न बघावं, हातामध्ये साखर घ्यावी, मुंग्याच्या वारुळावरती जावं, साखरीचे दाणे टाकावे. आज माझ्याकडे हजारो जीवांना अन्नदान घडलं, हजारो जीवांना अन्नदान आज माझ्याकडून घडलं. लहान होते बाबाजी, हजारो जीवांना माझ्याकडून अन्नदान घडलं. हर्ष आनंदात व्हायचा, टाळ्या वाजवत उड्या मारत बसायचे बाबाजी. आज ज्यावेळेस त्या बाबाजींचं कार्य, बाबाजींच्या पश्चात बाबाजींनी निर्माण करून ठेवलेल्या मंदिरांमध्ये असे, मग ते शर्वाईश्वराच्या मंदिरात असो, मग ते काशी विश्वेश्वराच्या मंदिरात असो, मग ते ओझर या ठिकाणी असलेल्या बाणेश्वराच्या रूपामध्ये असो, आज त्या ठिकाणी ज्यावेळेस मासिक प्रदोष असेल, लाखो समाज बाबाजींच्या या भगवत कार्यामध्ये प्रसाद ग्रहण करून जातो ना, हे बाबाजींचं स्वप्न. तसं आमच्या या कविता ताईनं सुद्धा स्वप्न बघितलेलं असेल किंवा यांच्या पूर्वाजन्मी काहीतरी पुण्य केलेलं असेल. कारण त्यांचा स्वभाव असा आहे, या धामावरती जो येईल ना त्याच्या मुखामध्ये कशा ना कशाचा अन्नाचा कण दिल्याशिवाय त्या कधीच घराच्या बाहेर पाठवत नाही. मग ही संत वृत्ती नाही कहू.
त्या जनार्दन स्वामींनी तुमच्या आमच्यासाठी विधीची निर्मिती करून ठेवली. माहिती ती विधी नित्य नियमासाठी कुठं बनवली? गंगूबाई बाबाजींचे चुलते बाबाजींना त्रास द्यायचे. बाबाजींना त्रास द्यायचे. त्रास कसा द्यायचे? बाबाजींना घेतलं का हो काही कधी तुमच्याकडून? बारदानाच्या कोपरीशिवाय काही वस्त्र घातलं नाही. काय घेतलं बाबाजींना? पालखीत बसले, त्या ट्रक शिवाय कधी प्रवास केला नाही. या विश्वामध्ये संत झाले असतील ना, या कलियुगामध्ये संप्रदायानंतर संत असतील तर जनार्दन स्वामी आहे. नाही जगी संत ऐसा जनार्दन सारखा. संत कधीच कोणती भावना ठेवून या मृत्यू लोकामध्ये येत नसतात. फक्त उदारतेची भावना अंतःकरणामध्ये असते. सुतजी उदारतेची भावना ठेवून शौनकांना काय करताय? कथा श्रवण करताय. कारण उदारतेची भावना तेच घेऊ शकतात, तेच ठेवू शकतात ज्यांच्यामध्ये देण्याची वृत्ती आहे. ती गुरुमध्ये आहे. ती व्यासांपासून काय परंपरा चालू होत आलेली आहे. ती उदारतेची भावना, देण्याचं सामर्थ्य ठेवा. शेवटी देणारा कोण आहे? परमात्मा आहे. मग ते काहीही असो, ज्ञान असो, अन्नदान असो, मग कोणतंही दान असो. तुमच्याकडून मी एक दान मागितलं होतं, तुम्ही पहिल्या दिवसापासून ते दान देताय, ते म्हणजे शांतीचं दान. तेच शांतीचं दान आपल्या कुटुंबामध्ये असू द्या. ते शांतीचं दान ज्यावेळेस तुमच्या कुटुंबामध्ये असेल ना, त्यावेळेस ज्यावेळेस ती शांती तुमच्या घरामध्ये नांदेल, त्याच वेळेस त्या शांतीची असलेली बहीण म्हणजे लक्ष्मी तुमच्या घरामध्ये नांदेल. मग आम्ही आमच्या घरामध्ये अशांती निर्माण करतो, मग आम्ही आमच्या घरामध्ये लक्ष्मीचाही वास राहत नाही, शांतीचाही वास. अशाच शांततेच्या ठिकाणी अथांग तटाने भरलेला कैलास मानस सरोवर आहे. आणि कैलास मानस सरोवराच्या तीरावरती पार्वती आणि भोलेनाथ बाबा बसलेले आहे. सत्संग चालू आहे. सत्संग चालू असताना त्यावेळेस जगतजननीनं प्रश्न केला महादेवांना, हा विवाह नेमका आपण केलाय, पण हा विवाह कशा प्रती केलाय? ज्यावेळेस अघोर तपामध्ये कोण गेलं? भोलेनाथ बाबा गेले. या अघोर तपामध्ये एका दैत्याची निर्मिती झाली. तो दैत्य म्हणजे ताडकासूर. ताडकासूर त्रास द्यायला लागला. ज्यावेळेस ताडकासूर सगळ्यांना त्रास देतोय, भूताधिपती भोलेनाथ बाबांना ब्रह्मदेव आहे, विष्णुदेव आहे, जागृत करायला लागेल. आता उठावं लागेल आणि उठावं लागेल आणि जगतजननीचा विवाह सोहळा मांडावा लागेल. विवाह सोहळा मांडल्यानंतर महादेव आणि पार्वतीच्या उदरातून जे पुत्र रत्न जन्माला येईल ना, ते पुत्र रत्न मात्र काय करील? त्या ताडकासुराचा वध करील. बघा, ताडकासुराचा वध करण्यासाठी कोणाचा जन्म आहे? भोलेनाथांच्या पुत्राचा जन्म. पण यांचा सत्संग चालू झाला. सत्संग इतकं प्रिय पार्वतीला वाटायला लागला की भोलेनाथ बाबा ताडकासूर सुद्धा विसरून गेले. अजून काय काय विसरून गेले? त्या जगत जननीला सुद्धा विसरून गेले. कारण चर्चाच अशा विषयाची चालू होती. ती चर्चा चालू होती राम नामाची चर्चा चालू होती. जो राम आम्ही कधी बघितला नाही, आम्ही फक्त बघितला तो म्हणजे आत्माराम. पण त्या आत्म्यामध्ये ज्यावेळेस रामाला प्रतिष्ठित आम्ही करू, त्यावेळेस आम्ही विषयापासून लांब होऊ. त्यावेळेस आम्ही
आमच्या कुटुंबाप्रती, संसाराप्रती माया मोह दंभ अहंकार लोभ गर्व मीपणा याविषयी असलेली आसक्ती त्याच वेळेस आमच्या आत्म्यापासून दूर होईल. मोह माया झूठा बंधन जागवते तू प्राणी. बोलो राम बोलो राम बोलो राम. राम नाम की ज्योत जला ज्योत जला कर अपना भाग्य जगाने. मन मेरा बसाने. बोलो राम बोलो राम बोलो राम. राम पतित पावन करुणाकर और सदा सुखदाता. सुभावना मन अति भावना. सुभावना मन अति भावना. राम सीत लगावे. मन में राम बसाने. बोलो राम बोलो राम बोलो राम. जन्म सफल होगा रे बंदे. मन में राम बसाने. मन में राम बसाने. राम नामाच्या सत्संगामध्ये भोलेनाथ बाबा आणि जगत जननी कैलास मानस सरोवरामध्ये असं एखादं ठिकाण निर्माण करा. पाठीमागच्या जन्मामध्ये सतीनं महादेवांना सांगितलं होतं, जिथं माझं मन रमल, जिथं माझं मन एका चित्तावरती वृत्त होईल, मग ते कैलास मानस जिथं मनाची निवृत्ती आहे ना, ते निर्माण करण्यात आलं. त्या कैलास मानसामध्ये ही चर्चा चालू आहे. वरतून आकाशाचे ढग, निरभ्र आकाश काय होतंय. आणि आता जर आपण वरती बघितलं तर आपल्यावर वरतून सुद्धा काय आहे, आकाश जसं कैलासासारखं काय झालेलं आहे, निर्माण झालेलं आहे. कारण हे शिव महापुराण आहे. जिथं शिव महापुराण आहे तिथं साक्षात कैलास अवतरत असतो, तिथं साक्षात भोलेनाथ बाबा येत असतात. राम नावाच्या सत्संगामध्ये भोलेनाथ बाबा दंग झालेले आहे. विसर पडला की तिकडं सबाल देवी देवतेंना ताडकासूर नावाचा काय राक्षस त्रास देत आहे. मग भोलेनाथ बाबांकडे ब्रह्मदेव आणि विष्णुदेव जाण्यासाठी निघाले. पण भोलेनाथ बाबा मानवरूपी देह घेऊन वास करत होते. त्यामुळे विष्णुदेव ब्रह्मदेवाला म्हणायला लागले, ब्रह्मदेवा आपल्याला भोलेनाथांकडे जायचंय. पण ज्या वेळेस पती आणि पत्नी, बारकाईनं लक्ष द्या, ज्या वेळेस दोन पती आणि पत्नी खऱ्या अर्थाने काय करत असतात, वियोग करत असतात. ज्या पती पत्नीचा वियोग एखादा व्यक्ती जर घडवून आणत असेल ना, तर खऱ्या अर्थाने आयुष्यभर तो काय करत असतो, भोग भोगत असतो. जो मनुष्य दोन व्यक्तींच्या प्रेमामध्ये वियोग आणू शकेत असेल त्याला आयुष्यभर भोग भोगावे लागतात. जो व्यक्ती दोन व्यक्तींच्या प्रेमामध्ये वियोग आणत असेल त्याला आयुष्यभर भोग भोगावे लागतात. जो कुटुंबामध्ये वियोगाची भावना ठेवतो त्याला आयुष्यभर भोग भोगावे लागतात. बारकाईनं लक्ष द्या, आशांनी लक्ष द्या, ज्या कुटुंबाला काय करतात, तोडायला पाहतात. कुटुंबामध्ये वियोग जर आपल्यामुळे घडत असेल, दोन व्यक्ती एकमेकांवरती जीवापाड प्रेम करताय. कालही मी सांगून गेलो, दोन जीव
एक जीवाप्रमाणे वागत आहे आणि त्या दोन जीवांना तुम्ही जर लांब करण्याचा प्रयत्न करत असाल ना, तो परमात्मा, ते शिव महापुराण, ते शिवपद कधीच तुम्हाला शिवगतीला घेऊन जाणार नाही. हे शिव महापुराण सांगतं. नम पार्वती पते हर हर श्री शिवाय नमः. शिव महापुराण आम्हाला सांग. ब्रह्मदेव नको म्हणायला लागले, विष्णुदेव नाही जात आहे, मग करायचं कसं? भगवान भोलेनाथांना सत्संगातून बाहेर आणायचं कसं? माया मोहात अडकवायचं कसं? आणि यांच्याकडून पुत्र प्राप्त करायचा कसा? प्रश्न पडला. मग करायचं कसं? मग 100 वर्ष, 1000 वर्ष पूर्ण झाले. 100 वर्ष वरती झाले, 1100 वर्ष झाली. 1100 वर्षांनंतर ब्रह्मदेव आणि विष्णू भोलेनाथांकडे गेले. भोलेनाथांना सत्संगातून बाहेर आणलं. सत्संगातून बाहेर आणल्यानंतर भोलेनाथ बाबा आणि ब्रह्मदेव विष्णुदेवांचा संवाद सुतजी शौनकांना सांगतात. ब्रह्मदेव भोलेनाथांना म्हणताय, ताडकासुराचा प्रभाव वाढत आहे, ताडकासुराचा दृष्ट भाव वाढत आहे. आता काहीतरी करावं लागेल आणि तुमच्या पुत्राला जन्म द्यावा लागेल. भोलेनाथ बाबा कोणाला बोलतात? ब्रह्मदेवाने विष्णूला बोलतात. अरे, ही जगाची जगज्जननी आहे, हिच्या उदरामधून कस काय बालक जन्माला येईल? खरंय की खोटं? जी मला निर्माण करणारी आहे, जरी आज माझा विवाह तिच्याशी होत आहे ना, हिच्या उदरामधून बालक जन्माला नाही येऊ शकत. कारण ही जगत जननी आहे, या जगाची निर्मिती करणारी आहे. मग तिच्या उदरातून कस काय जन्माला आणायचं? रामनामाच्या सत्संगातून भोलेनाथ बाबा बाहेर आले. काम वासना जागृत झाली भोलेनाथांची काम वासना जागृत झाली. आणि भोलेनाथांची काम वासना जागृत झाल्यानंतर त्या भोलेनाथांच्या त्रिनेत्रातून वीर्य बाहेर झालं, वीर्याचं पतन झालं. त्या कैलासातून स्कंद नावाचं वीर्य धरणीवरती पडलं. त्या स्कंद नावाचं वीर्य धरणीवरती पडल्यानंतर त्या स्कंद नावाचा पुत्र, तो गर्भ या जमिनीवरती पडला. तो गर्भ धारण करण्याचं सामर्थ्य कोणामध्ये नव्हतं. तो गर्भधारण अग्निदेवाने केला, मृत्यूलोकामध्ये अग्नीने केला. पण आधीच त्या गर्भाची, त्या वीर्याची ताकद इतकी होती की तो आधीच इतका तप्त होता की तो अग्नीला सुद्धा काय करायला लागला? त्याचा दाह, त्या वीर्याचा दाह सहन होईना. अग्निनारायण भगवंताला शरण गेले. आता मला सहन होईना म्हणून तो अग्निनारायणातून हिमालयाकडे गेल्यानंतर, हिमालया तू बर्फ आहे, तू थंड आहे, शीतल आहे तुझी करुणा. हिमालयाच्या नदीमध्ये खऱ्या अर्थानं तो प्रवाह काय करण्यात आला? वीर्याचा वाहून दिला. वाहत तो प्रयाग तीर्थापर्यंत आला. आणि प्रयाग तीर्थावरती स्नान संध्या करण्यासाठी सप्त ऋषींच्या पत्न्या होत्या. सप्त ऋषींच्या पत्न्या त्या ठिकाणी स्नान करतायत. सप्त ऋषींच्या पत्न्या स्नान करताना तो गर्भ त्या गंगेतून प्रवाहित होऊन तो गर्भ फुटला. आणि गर्भ फुटल्यानंतर त्याच्यातून एक सुंदर असं बालक जन्मला प्रयागाच्या तीर्थावर. आणि सांगायला इतका आनंद वाटतो. योग बघा ना कसे असतात, प्रारब्ध बघा ना कसे असतात. आणि त्याच तिथीवरती आपण ही शिव महापुराण कथा करतोय. मार्गशीर्षाचा महिना आहे, प्रयागराज तीर्थ आहे, कुंभनगरीचं क्षेत्र आहे. आणि त्या तीर्थावरती गंगामाईच्या उदरामध्ये एक बालक जन्माला आलं.
बालका त्या प्रयाग तीर्थावरती सप्तऋषींच्या 7 कन्या काय करत आहे? स्नान करत आहे. मार्गशीर्ष महिना आहे, शुक्ल पक्ष आहे आणि षष्ठी तिथी आहे. या षष्ठीच्या तिथीवरती ते बालक जन्माला आलं. ते बालक जन्माला आलं. पण ते बालक जन्माला आल्यानंतर सप्तऋषींच्या कन्यांनी बघितलं, एक सुंदर बालक आहे. अगदी सुंदर मयुरासारखे डोळे आहे. मयुरासारखे डोळे नव्हे तर हंसाप्रमाणे पांढरा शुभ्र त्याचं वर्ण आहे. भोलेनाथांचा पुत्र होता. शेवटी तो गौरवर्णीच असावा. गौरवर्ण असलेलं पुत्र रत्न आहे. मग त्या 7 कन्यांच्या अंतरंगामध्ये भावना व्हावी की या बालकाला आपण काय केलं पाहिजे? आपलं दुग्ध पान केलं पाहिजे, अमृत पान केलं पाहिजे. त्या लहान बालकानं काय केलं सांगू? 7 तोंड धारण केली. किती? 7 तोंड धारण केले. आणि एकाच वेळेस ते बालक 7ही त्या कोणाचं? त्या 7ही सप्तपत्न्यांचे काय करत आहे? दूध अमृत पान करत आहे. स्तनपान केलं त्या बालकानं. स्तनपान केल्यानंतर त्यांची अशी भावना होती की खऱ्या अर्थाने या बालकाला आपण काय केलं पाहिजे? वाढवलं पाहिजे. त्या सप्तपत्न्यांना सप्त ऋषींच्या काय म्हटलं जातं? कृतिका म्हटलं जातं. कृतिका म्हटलं जातं ना. मग कृतिके वरतून या कृतिकांनी 3 वर्ष पालन त्या बालकाचं केलं. त्या बालकाचं 3 वर्ष पालन केल्यानंतर खऱ्या अर्थाने त्या बालकाचं नामकरण विश्वामित्र ऋषींनी केलं. विश्वामित्र ऋषींनी त्या बालकांचं नामकरण कृतिकांच्या घरी 3 वर्ष वास्तव्य केलं. त्यामुळे या बालकाचं नाव काय ठेवलं पाहिजे? कार्तिकेय ठेवलं पाहिजे. त्यावेळेस देवादिदेव महादेव आहे. आकाशाच्या दिशेने सगळे देवी देवता हातामध्ये फुलं घेऊन वर्षाव करताय. सगळ्यांनी त्या महादेवांच्या पुत्र आणि गंगे मातेचा पुत्र म्हणजे कार्तिकेय भगवान की नमः पार्वती पते हर हर महादेव श्री शिवाय नमः. त्यावेळेस कार्तिकेय त्या बालकाचं नाव ठेवलं. कार्तिकेयला घेऊन विश्वामित्र ऋषी कैलासामध्ये आले. पार्वतीनं प्रश्न केला महादेवांना, हे बालक कोणाचं? कार्तिकी त्या जगत जननीला तेव्हाच कळून चुकलं होतं. कारण ज्या वेळेस गंगेच्या उदरामध्ये त्या गर्भाचं काय झालं? तो गर्भ फुटला आणि बालक जन्माला आलं ना. त्याच वेळेस कैलासामध्ये पार्वतीला पाना फुटला होता. काय फुटलं होतं? पार्वतीला पाना फुटला होता. 3 वर्षाचा कार्तिकेय झाला. कैलासामध्ये आगमन झालं. कैलासामध्ये आगमन झालं. भोलेनाथांनी आपल्या मांडीवरती त्या कार्तिकेयला विराजमान केलं. एका बाजूला पार्वती बसलेली आहे. मग पार्वतीला सगळी काय सांगितली? हकीकत सांगितली. आणि ती खऱ्या अर्थानं कोण? जगत जननी पार्वती बोलू लागली, महादेवा, मी तुम्हाला प्रिय नाही. तुम्ही माझ्याशी जरी विवाह केला ना, पण जिच्या उदरामध्ये तुम्ही तुमचं बालक जन्माला घातलं, तिला तुम्ही वरचं स्थान दिलं, म्हणजे डोक्यामध्ये विराजमान केलं, मस्तकामध्ये विराजमान केलं. पार्वती नाराज झाली. नाराज झाल्यानंतर पार्वतीला फुटलेला पान्हा मी तुम्हाला सांगतो, आईला फुटलेला पान्हा मी तुम्हाला सांगतो. हा भाव शिव महापरात्मा तुम्ही ग्रहण करा. किती जरी मुलगा काय असला, सवतीचा असला ना, पण शेवटी आई ती आई असते आणि आई ती आई असते. ज्या वेळेस पार्वतीचा रागरुसवा दूर करण्यासाठी कार्तिकेय तिला हाक मारतोय, आई, ए आई, अगं 3 वर्षापासून तुला फुटलेला जो पाना आहे ना, ते दूध ग्रहण करण्यासाठी मी आतुरलोय ग. ते दूध ग्रहण करण्यासाठी मी आतुरलोय.
पार्वतीनं कार्तिकेला आपल्या मांडीवरती घ्यावं, पार्वतीच्या डोळ्यातून अश्रू आल्यावर व्हावे आणि तिने खऱ्या अर्थानं काय करावं, आपल्या मांडीवरती घ्यावं आणि मांडीवरती घेऊन त्या 3 वर्षाच्या कार्तिकेयाला दूध पान करावं। अरे रक्ताचे 2 थेंब आटवून दुधाचा 1 थेंब बनवणारी या जगाच्या पाठीवर जगाच्या कल्याणासाठी फक्त आणि फक्त आई आहे। तिचा भाव या अंतःकरणामध्ये ठेवा, तिच्या प्रति निष्ठा शेवटपर्यंत ठेवा। आमच्या योगेश महाराज फार सुंदर त्या आईचं स्तवन करतात, फार सुंदर। आई तुझ्या मूर्ती या जगात मूर्ती नाही, अनमोल जन्म दिला आई तुझे उपकार फिरणार नाही।
टाळ्यांच्या गजरात योगेश महाराजांचं कौतुक. वरती हात करून, दोन्ही हात वरती करून टाळ्या वाजवायच्या. आई ती आई असते. कार्तिकेयनं हाक मारावा आई. अगं 3 वर्षापासून वाट बघतोय ग की कधी मला अमृताचं पान होईल. ती आई अमृताचं पान करायला त्या कार्तिकेयकडे जाऊ लागली. बाळा 3 वर्षाची कार्तिकेय आहे. 4 वर्ष झाली, 5 वर्ष झाली. कार्तिकेय मोठे होऊ लागले. हळूहळू हळूहळू मोठे होत असताना त्या कैलासामध्ये वावरत आहे. कैलासामध्ये वावरत असताना त्या भोलेनाथानं यावं, ब्रह्मदेवानं यावं, महादेवाने यावं, विष्णूने यावं आणि ते कार्तिकेयला एक एक विद्या अर्पण करावी. त्या जगत जननीनं त्या कार्तिकेयला धनुष्य द्यावा, त्या महादेवानं त्रिशूळ द्यावं, भगवान विष्णूने सुदर्शन चक्र द्यावं. रिद्धी सिद्धी कार्तिकेयला प्राप्त झाली. एक एक अवस्था प्राप्त होत आहे, एक एक अवस्था प्राप्त होत आहे. पण देवलोकामध्ये एक दानव वृत्तीचा, एक दैत्य वृत्तीचा राक्षस मातलेला आहे. त्या राक्षसानं हाहाकार कैलासामध्ये चालवला, वैकुंठामध्ये चालवला, देवलोकामध्ये चालवला. ताडकासुराचं आगमन या धर्ममंडपामध्ये अगदी थोड्याच वेळात होतं. कार्यकर्त्यांना विनंती आहे, ताडकासुराला घेऊन या. ताडकासुराचा वाढता प्रभाव वाढत चाललेला आहे. ताडकासुर देवांना त्रास द्यायला लागला. आमच्यामध्ये सुद्धा ताडकासुराची वृत्ती आहे. आमच्यामध्ये सुद्धा ताडकासुराची वृत्ती आहे. पाठीमागे वळून बघू नका, अजून वेळ. कार्यकर्त्यांना विनंती आहे, ताडकासुराला घेऊन यायची. ताडकासुराचा हाहाकार मातत चाललेला आहे. सतयुगातच ताडकासुर नव्हता, ताडकासुर आताही आहे. पण ताडकासुर आमच्या अंतःकरणातल्या क्रोध अवस्थेमध्ये आहे. ताडकासुर आमच्या अंतरंगामध्ये असलेल्या लोभाच्या रूपामध्ये आहे. ताडकासुर आमच्या अंतःकरणामध्ये आहे. मग त्या ताडकासुराचा वध मात्र आम्ही कशा प्रकारे करू? त्या ताडकासुराचा वध आम्हाला करायचा असेल तर आम्हाला कार्तिकेय रूपी आमच्या अंतःकरणाला बनवावं लागेल. त्याच वेळेस आमच्यामध्ये असलेला ताडकासुराची काय होईल? वृत्तीचा नाश. आणि वृत्तीचा नाश होऊन आमच्यामध्ये काय प्राप्त होईल? आम्हाला आनंदी आनंद प्राप्त होईल. येऊ द्या ताडकासुराला. तोपर्यंत सगळ्यांनी वरती हात करून भगवंताचं भजन करायचं. हाहाकार करत ताडकासुर त्या देवलोकामध्ये प्रवेश. ताडकासुराचे अस्त्र आहे, शस्त्र आहे. अस्त्र शस्त्राचा प्रवेश करून तो ताडकासुर देवलोक सगळ्यांना सहन करायला लागला. ताडकासुर त्रास देत आहे सगळ्यांना. ब्रह्मदेव आहे, युक्तीचा आहे ना, त्या सत्य प्रवृत्तीचेला जो धर्माने वागेल, अधर्माला साथ देणारा तारकासुर आहे. आणि त्या तारकासुराच्या वधासाठी कार्तिकेयला सज्ज केलेला आहे. त्यात ते कार्तिकेय आणि त्या
खऱ्या अर्थाने तारकासुर धर्माचा आणि अधर्माचा युद्ध त्या ठिकाणी चालू झालेला आहे. कार्तिकेय भोलेनाथांचा यज्ञ आणि अधर्मावरती धर्माचं सरकार, अधर्मावरती धर्माचा विजय, दानवाचा एका दैत्याचा नाश त्या देवलोकामध्ये झाला. आनंदी आनंदाचं वातावरण सगळीकडे झालं. सगळीकडे आनंदी आनंद पसरलेला आहे. आणि धर्म विजयाला आला असताना कार्तिकेय महाराजांना घेऊन जा, कार्तिक महाराज घेऊन जा. कार्तिकेय महाराज आणि ताडकासुर पुन्हा मंडपाकडे. धर्मावरती अधर्मावरती धर्माचा विजय प्राप्त झाला आणि विजय प्राप्त झाल्यानंतर खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी पुन्हा कैलासामध्ये पार्वती माता कार्तिकेयला घेऊन आली. पर्वतावरती कार्तिकेयाला घेऊन आल्यानंतर खऱ्या अर्थाने पार्वतीनं प्रश्न महादेवांवरती प्रति व्यक्त केला. महादेवांप्रती व्यक्त केला. महादेवांप्रती व्यक्त केल्यानंतर कळीचा नारदाचं आगमन त्या ठिकाणी झालं. कळीच्या नारदानं त्या ठिकाणी यावं आणि कळीचा नारद शिपड्या नारायण 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 करत करत त्या ठिकाणी आला. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण करत नारद मुनी आले आणि नारदाने त्या पार्वतीच्या अंतरंगामध्ये काय करावी, त्या अंतरंगामध्ये कळ लावली. गंगेच्या उदरामध्ये बालक जन्माला आलं, मग तुझं उदर काय कामाचं. त्याच वेळेस जगत जननी विश्वमोहिनी जगदंबा परंबा माता आहे. सुंदर अंगावरती उटी परिधान केलेली आहे. चंदनाची उटी लावलेली आहे. चंदनाची उटी अर्पण केली. ती चंदनाची उटी पार्वतीनं काढावी आणि तिचा एक बालक काय करावा, तयार करावा. त्याची एक मूर्ती तयार केली आणि संजीवनी मंत्र संजीवनी बुद्धी आणावी आणि त्या मूर्तीला मात्र काय करावं, जन्माला घालावं. तिच्यामध्ये जीव प्रतिष्ठित करावा आणि जीव प्रतिष्ठित करून भगवान भोलेनाथांचा अंश म्हणजे कार्तिकेय आणि पार्वतीचा जगत जननीचा अंश म्हणजे गजानन गणपती महाराजांचं त्या ठिकाणी स्तवन आपल्याला करायचंय. त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं कोणाचा जन्म झाला, गणपतीचा जन्म झाला. गणपतीचा जन्म झाला. पण गणपतीला काम दिलं. कथाभाग सगळ्यांना माहिती. गणपतीचं मस्तक उडवलं गेलं. त्यानंतर खऱ्या अर्थानं गजाधिपती हत्तीचं काय लावण्यात आलं, शीर अर्पण करण्यात आलं. त्यानंतर खऱ्या अर्थानं एकदा 2 पुत्र झाले. मग 2 पुत्रांमध्ये सर्वश्रेष्ठ पुत्र कोणता, मोठा कार्तिकेय की गणपती. मग यांच्या लग्नाचा विषय आला. लग्नाच्या विषयामध्ये पार्वतीनं अट ठेवावी ती त्या श्री गणेशाला कार्तिकेयाला आपल्या समोर बोलवावं.
त्या गणेशाचं आगमन आणि कार्तिकेयचं आगमन सोबत त्या कैलास पर्वतावरती होत आहे. सगळ्यांनी भजन करायचंय. एक अट ठेवावी की जो सगळ्यात पहिले पृथ्वी प्रदक्षिणा करून येईल, जो सगळ्यात पहिले काय करून येईल, पृथ्वी प्रदक्षिणा सर्वश्रेष्ठ राहील. त्याच वेळेस कार्तिकेयन काय करावं, ती रिद्धी सिद्धीच्या जोरावरती खऱ्या अर्थानं काय करावं, बुद्धीला चालना द्यावी आणि सरस्वतीची उपासना करून ज्या मातेच्या संजीवनी मंत्राद्वारे आपली उत्पत्ती आहे आणि ज्यांना परमपिता आणि खऱ्या अर्थानं काय मानतो आपण, परम माता मानतो ना, त्या माता पित्यांना खऱ्या अर्थानं 3 प्रदक्षिणा पूर्ण केल्या आणि 3 प्रदक्षिणा पूर्ण केल्यानंतर त्या जगत जननीनं त्या गणेशाला आपल्या कुशीमध्ये घ्यावं आणि हर्षाचा आनंद व्यक्त करावा. हर्षाचा आनंद त्या ठिकाणी व्यक्त केला आणि कित्येक कालावधी लोटावल्या गेला आणि लोटावल्या गेल्यानंतर खऱ्या अर्थानं कार्तिकेयचं आगमन हंसावरती त्या मयुरावरती व्हावं आणि कार्तिकेय आले आणि कार्तिकेय आल्यानंतर त्याच ठिकाणी कार्तिकेय महादेवांपुढे उभे आहे. बाबा, ओ बाबा, मी पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण केली, मी पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण केली. पण भोलेनाथान कार्तिकेयला सांगावं, तुम्ही काय केलं, पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण केली, पण गणांचा ईश्वर असणाऱ्या या श्री गणेशानं मात्र 3 प्रदक्षिणा पूर्ण केल्या. किती प्रदक्षिणा? 3 प्रदक्षिणा पूर्ण केल्या. कार्तिकेयला वाटलं की देवादिदेव महादेव काय करताय, खोटं बोलताय. कार्तिकेयला वाटलं देवादिदेव महादेव खोटं बोलताय. बाबा, महादेवाला कार्तिकेयला प्रश्न 3 प्रदक्षिणा पूर्ण केल्या, कारण आमचा काय परमार्थ त्यानंतर आमचं, कारण त्यांनी जन्म दिला नसता तर हे ब्रह्मांड हे विश्व पाहायला आम्हाला भेटलं नसतं. मग त्यावेळेस कार्तिकेय एका आपल्या आईवरती रुसून कुठं निघून गेले. त्यामुळे कार्तिकेयाने फक्त एकच दिवस, ज्या दिवशी स्तनपान खऱ्या अर्थानं कार्तिकेयाने कोणाचं केलेलं आहे, आपल्या मातेचं केलेलं आहे ना, त्याच वेळेस फक्त त्या कार्तिकेय भगवंताला कुणाचा स्पर्श चालतो, स्त्रियांचा स्पर्श चालतो. तो कार्तिकेयचा दिवस म्हणजे कार्तिक पौर्णिमा. लक्षात घ्या, त्याच वेळेत फक्त स्त्रिया स्पर्श करू शकतात. स्त्रियांचा राग आला कार्तिकेय, वियोग आला कार्तिकेय भगवान कुठे गेले, निघून गेले. त्यामुळे कार्तिक स्वामींना कोणाचा स्पर्श चालत नाही, स्त्रियांचा स्पर्श चालत नाही. झालेली आजची जी काही समारोपाची कथा ही शिवमहापुराण कथा ही याच ठिकाणी आपण काय करू, समर्पित करू. दोन्ही हात वरती करून आदरणीय, कोणीच उठणार नाही या ठिकाणी. 2 मिनिट आदरणीय प्रकाशदादा कोल्हे यांनी वरती यायचंय आणि शुभाशीर्वाद या ठिकाणी भाविकांना त्यांनी 2 मिनिटं द्यायचं. प्रकाशदादा कोल्हे तोपर्यंत वरती हात करायचे आणि या परिसरात, या नाशिक जिल्ह्यामध्ये नव्हे तर या महाराष्ट्रामध्ये, या भारतामध्ये वैश्विक शांती निर्माण करण्यासाठी आपण सगळे योगदान देणार अशी मी अपेक्षा बाळगतो. थांबतो. धन्यवाद. जय भारत. पुरुषोत्तम महाराज काळे यांचं स्वागत. परम वंदनीय पूजनीय स्वामी गणेश गिरीजी महाराज
बाबांचे शुभ आशीर्वाद आपल्या सर्वांना भेटतील. जय जनार्दन, जय जनार्दन. हर हर महादेव. कृष्ण भगवान दत्ता 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 लाकडी रंजन जनार्दन स्वामी महाराज की जय. अमृतेश्वर भगवान की जय. राठ संत सद्गुरु जनार्दन स्वामी गुरु महाराजच्या कृपा आशीर्वादाने भगवान आशुतोष श्याम सदाशिवाय अमृतेश्वराच्या कृपेने या ठिकाणी चालू वाटला शिवपुराण सोहळा. हरिभक्त परायण पुरुषोत्तम महाराज काळे आणि बघा या ठिकाणच्या आमच्या बहीण म्हणणार हरकत नाही दिदी कविताताई आहेर यानं फार मोठं असं आयोजन केलं. विशेषतः आम्ही त्यांचं नाव ऐकून होतो, पण आता हरिभक्त परायण पुरुषोत्तम महाराज काळे यांच्या निमित्तानं का होईना या सत्संगाचा या भक्तीचा या ठिकाणी लाभ झाला आहे. दुग्ध सरकार योग आहे आणि म्हणून बघा हा मासो उत्तम मासे मार्गशीर्ष मासे भगवान गीतेत सांगितलं आहे. 11व्या अध्यायामध्ये कोणत्या कोणत्या विभूती आहे माझ्या, त्यापैकी मार्गशीर्ष महिना माझी विभूती आहे असं सांगितलं आहे. आणि अशा विभूतीमध्ये महिन्यामध्ये बाबांचा हा पुण्यतिथी सोहळा पण असतो आणि असा दूरदर्शका योग साधून दत्त महाराजांचं दत्त जयंती उत्सव या महिन्यात आहे. असा तिन्ही प्रकारचा योग या ठिकाणी साधला आहे. विशेष आहे की या तिन्ही योग या ठिकाणी साधला आणि त्या भवसागरामध्ये या सत्संगामध्ये आपण भाविक भक्त स्नान करत आहे. सत्संगामध्ये निश्चित असं परोकाल आहे हा या माताईच्या माध्यमातून या संपूर्ण या परिसरातले भक्त मंडळांनी या ठिकाणी सहकार्य केलं आणि शिवपुराण कथा सोहळा या ठिकाणी आयोजन केला. आणि बघा असे धुरंधर आमचे भजनी मंडळ ईश्वर महाराज आहे, बाकीचे आपल्या त्यांचं नाव माहिती नाही, असे धुरंधर वाद्य कलाकार आहे या ठिकाणी. आणि म्हणून जे वाद्य आहे बघा हा 5वा वेद आहे. संगीत म्हणजे 5वा वेद म्हणले शास्त्राने. असा सेव या ठिकाणी आला आहे आणि म्हणून या ठिकाणी किजी कथा आहे. सांडू नये हरिहरा नमू नये देव दुसरा. आणि म्हणून भगवान शंकरचा आणि भगवान विष्णूचा ऐक्य म्हणजे हा मार्गशीर्ष महिना आहे. भगवान विष्णूचा महिना मार्गशीर्ष महिना आणि बघा शिवपुराण महाकथा सोहळा आहे. पत्रम पुष्पम फलम तयम योमत भक्ते समय प्रिया. भगवान शंकर अशी देवता आहे का देवाला बघा काही उपचार नाही, फक्त तांबर पाणी वाहिलं बेलाचं पाणी वाहिलं तरी भगवान शिव प्रसन्न होत असतात. इतकी भोळी देवता आहे. आपलं जर चुकला तरी ते माफ करत असा म्हणून शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे असा भगवान शंकर शिव भोळा देव आहे. आणि म्हणून थोडी तरी भक्ती केली देवाची तरी देव हो आपल्याला फार मोठं पुण्य प्राप्त होत आहे. आणि म्हणून आज 6 दिवसामध्ये या कथेमध्ये महाराजांनी बघा तुम्हाला भगवान शंकराचा असा महिमा सांगितला आहे. कोणीतरी बघा आपण जसं रेल्वेमध्ये प्रवास करतो पण कोणतरी इंजिन पुढे असतं, माणसं डब्यात बसतात, तसे या कविता ताईच्या माध्यमातून आपल्याला हा फार मोठा लाभ झाला आहे. आला बेलाभ याला म्हणतात. एक माताईच्या रूपानं मला सांगितलं गाडीमध्ये आमच्या संघचे ड्रायव्हर होते राहुल भाऊ, त्याच्याने म्हणे बाबा मला काही माहित नाही, मी सुकानला 1000 वेळेस गेलो पण ते ठिकाण माहिती नाही. ते राहुल भाऊ म्हणे बाबा मी त्यांच्या यात्रा त्यांच्या भरपूर यात्रा मी त्यांच्या संघ केल्या आहे आणि फार मग चांगलं सात्विक काम आहे. म्हणलं तर मला सगळं माहीत आहे या ठिकाणचं, तुम्ही चला मी तुम्हाला घेऊन जातो म्हणे. म्हणलं चाल बा तू मला घेऊन जा या ठिकाणी. तर विशेष पाहायला आनंद वाटला का बघा दत्त महाराज साक्षीनं आज हा सोहळा होत आहे. सद्गुरू सारखा असता पाठी राखा इतरांचा लेख कोण करी. दत्त महाराज आहे बघा तुम्हाला माहिती 24 अवतार भगवंतानं 24 गुरु केला आहे दत्त महाराजांनी. याचा अर्थ 24 गुरु केले याचा अर्थ असं का 24 गुरुच्या काळात माळी घातल्या असं नाही. ज्याचा ज्याचा घेतला गुण तोही गुरु केला मी जाण. ज्याचा गुण ज्याचा चांगला चांगला गुण असेल ते गुण घेऊन माणसानं बघा वाटचाल करायची असेल दत्त महाराजचं जे चरित्रामध्ये ऐकलं असेल आपण. आणि म्हणून आज गुरुनं प्रेरणा दिली, सद्गुरूनं प्रेरणा दिली
आणि त्यापर्यंत कविता ताईने असा आलापे लाभ साधून वासना मार्ग शिष्यमायना असा उत्तम लाभ साधून हा कथेचं आयोजन केलं. आणि या कथेमध्ये बघा 7 दिवसामध्ये अन्नदान, भजन, पूजन, यजन असं फार मोठा दुर्लभ योग आहे. कलियुगामध्ये बघा नामस्मरणाला फार महत्व द्यावं. अनेक साधनापेक्षा नामस्मरण फार महत्व आहे. आणि म्हणून साधन भजन करून कारण आपल्या जीवाचा कृतार्थ करण्याचं साधन आहे. आपण प्रपंचिक माणस आहोत. आपल्या बघा दिवसभर कष्ट काबड कष्ट करता शेतकरी जनता आहे. आपल्याला वेळ नसतो आपल्याला, पण थोडं का होईना वेळ भगवंताच्या कार्य दिला. स्वल्प मेपेशे धर्मशे तरतो महत्व भयात. थोडं धर्माचं कार्य केलं आपल्या महाबाईतून तारू शकतं. प्रपंचातून थोडा वेळ काढून हा सत्संगाचा वेळ तुम्ही थंडी गाठ्यामध्ये बघतात. भगवंताला काळजी वाटेल एवढी इतक्या महिला बहुसंख्येनं, पुरुष बी व्यक्त आहे बहुसंख्येनं आहे. निश्चित तुम्हाला भगवंत तुमच्या सेवेचं तुमच्या भजनाचं पुण्य तुमच्या पदरात टाकेल. तुमच्या लेकरा बाळा तुमचं पुण्य कामायणार आहे. म्हणून अशा या सत्संगामध्ये अशा धर्मकार्यात माणसांना साथ द्या. आणि साथ दिल्यानंतर नेहमी त्या पुण्य पदरात वळेल आणि आपण कृतार्थ होणार आहे. आपल्या त्याचा लाभ होणार आहे. आज या ठिकाणी हरिभक्त परम पुरुषोत्तम काळे आणि माताजीने आम्हाला या ठिकाणी निमंत्रण केलं. 2 शब्द बोलण्याची संधी दिली झाली शिवाजी असेल. आम्ही या ठिकाणी आम्ही कृतार्थ झालो आहे. या सत्संगाच्या निमित्त आम्हाला या ठिकाणी यायला भेटलं. आमचं दर्शन झालं, दत्त महाराजांचं दर्शन झालं. भगवान शंकराचं इतकं मोठं रूपानं दर्शन होणं आहे. कारण बघा आकार तो उकार, उकार तो मकार. भगवानचं आकारानं जी पिंड आहे, आकार निराकार उकार जो म्हणतो ना ओम, आपण जो ओम म्हणतो असा निराकार परमात्मा या ठिकाणी साकार यानं केला आहे. या निमित्तानं आपण या ठिकाणी आलात, सत्संग ऐकत आहात, महाराजांनी वेळ दिला त्यामुळे त्यांचा धन्यवाद व्यक्त करतो. माझ्या 2 शब्दांना विराम देतो. जय जनार्दन, जय जनार्दन, जय जनार्दन. सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. चला कथाव्यास परमपूज्य स्वामी गणेश गिरी महाराज यांचं पूजन करताय. सर्वांनी वर हात करून टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं. मूर्ति